अरे हाँ, आगे बढ़ता हूँ, तुम लोग साथ में चलो, पीछे नहीं रहो। सबको आगे बढ़ो और तुम किधर जाता है? अच्छा, हम सब लोग साथ में चलेंगे, ठीक है? आज 25वा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आणि या प्रसंगी आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदित्य तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे, रुपालीताई, समीर भुजबळ, डॉक्टर शिंगणे, दिलीप कणकर, आशुतोष काळे, चेतन तुपे, नितीन पवार, मनोहर चंद्रिका पुरे, राजेश पाटील, सरोज खैरे, संजय मामा, दीपक चव्हाण, शेखर निकम, बाबा जानी, इंद्रजीत, आलोक अमोल मिटकरी, सर्व आमदार, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे, शिवाजीराव उडळराव, सूरज चव्हाण, सर्व माजी आमदार, खासदार, आणखी मोठी लिस्ट आहे, तर थांबतो. आणि माझ्या बांधवांनो आणि भगिनी माता, एक 25 वर्ष खरं म्हणजे 25 वर्ष जे आहे त्याच्या पूर्वीचा काही गडबड आहे का? तो दिवस मला आठवतो. त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना याच षण्मुखानंद हॉलमध्ये झाली. वर्ष पटापट निघून गेले. मला माहिती आहे, सुभाषबाबू बोस असतील, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी वगैरे सगळ्यांचे असे जे आहे महात्मा गांधीपासून मोठे कटआउट्स होते. गाद्या अथरलेल्या होत्या आणि त्याच्यावर पवारसाहेब बसलेले होते, आम्ही बसले होते, तारिक अनवर होते, संगमा होते आणि समाजवादी काँग्रेस पक्षाचे केरळचे नेते, बंगालचे नेते, ही सगळी मंडळी होती. आणि त्या अगोदर जे आहे हा पक्ष स्थापन करण्यासाठी 1000 मतदारांचा ॲफिडेव्हिट पाहिजे की मी ह्या पक्षाचा राजीनामा दिलाय, हा माझा रोल नंबर आहे मतदार यादीतला आणि मी आता ह्या पक्षाला दुसऱ्या पक्षाला मी पाठिंबा देतोय. हे सगळं काम जे आहे माझगावच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला समीर भाऊ, पंकज भाऊ, इतर सगळी मंडळी काम करत होती. खोडके, मला आठवतात, संजय खोडके आहे, एटीएन बंगल्यावरती आहेत. 12 वाजता आम्ही जे आहे सामान उतरून घ्यायचो. हे सगळं जे आहे तयार केलं आपण. निशाणी इथे ठरली, चरखा जो आहे देण्यात आला, समाजवादी काँग्रेस पक्षाची निशाणी आम्हाला म्हणून त्यांनी काही दिलं चरखा, आणि समाजवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन झाला. पण दिल्लीमध्ये जे आहे काँग्रेस पक्षाचे लोक तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की ही निशाणी जी आहे यांना मिळता कामा नये, आणि मग ती फ्रीज करण्यात. म्हणजे अगोदर आम्ही त्या चरख्याचा प्रचार केला भरपूर सगळीकडे. एक तर आमची जुनी निशाणी ती गेली, ही आली, हिचा प्रचार केला, ती आणि मग जो आहे ते घड्याळ, ते असं घड्याळ पाठवलं होतं. आता ते म्हणाले ते जनता पार्टीच्या काहीतरी निशाणीसारखे दिसतंय, आता काय करायचं. सगळं ते आपल्या माझा जो आमचा जो सरकारी बंगला होता एटीएन, तिथेच आपल्यापैकी बरेचसे लोक होते, मुंबईचे लोक होते, शिवाजीराव उडळराव वगैरे सुद्धा तेव्हापासून मिटिंगा घेत होते, रात्रंदिवस काम चालू. मग त्या घड्याळाला आम्ही खाली 2 टेकू लागले आणि झाला हा टेबल क्लॉक. म्हणले आता
म्हणजे आता बरोबर आहे. झेंडा वगैरे सुद्धा तिथेच आपण तयार केला, सगळं काय तिथे तयार. आणि इथे जे आहे भव्य अशी चांगली सभा झाली. ताबडतोब संध्याकाळी जे आहे शिवाजी पार्क लोकांनी फुलून गेलं होतं. बाहेर गर्दीच गर्दी, भाषण झाली. आणि मग पक्षाची स्थापना आम्ही जाहीर केली. मुंबईच्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी, विशेषतः मुंबईच्या लोकांचं खूपच काम होतं. मला परत सांगितलंच पाहिजे की बाबा हे आपले समीर भाऊ भुजबळ असतील किंवा त्यांचे मित्र आणि पंकज भाऊ वगैरे सगळं कोण इकडे काम करत होतं, कोण तिकडे काम करत होतं, 2-2 दिवस घरी गेले नाही. पण अतिशय यशस्वी झाली ती मीटिंग. आणि आता आपण कामाला सुरुवात करणार तोपर्यंत 6 महिने आम्हाला मिळणार होते असेंब्लीच्या इलेक्शनसाठी. त्याच्या अगोदर आली लोकसभा. पण त्यावेळेला ते बीजेपीचा इंडिया शायनिंग इंडिया ते 2004 होते. परंतु ती 6 महिने अगोदर ती निवडणूक घेण्यात आली. फिलगुड नवीन काय फिलगुड पोझिशन होते म्हणे. ते आता ह्या काँग्रेस फुटलेली आहे, 2 ठिकाणी गेलेली आहे, तर ताबडतोब ही पण निवडणूक घेऊन टाका. आणि मग ती निवडणूक घेतली. आम्हाला वेळ पण मिळाला नाही. आता तुम्ही सगळे जिल्हाध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष आहेत, अमुक आहे. कुठे जिल्हाध्यक्षच नव्हते, कुठे महिला अध्यक्ष नव्हते. आम्ही डायरेक्ट काही ठिकाणी जे आहे उमेदवार जाहीर केले. पवार साहेबांनी आम्ही काम करत राहिलो आणि लढलो. ठीक आहे, अपेक्षित यश मिळालं नाही, परंतु कमी सुद्धा मिळालं. परंतु त्यानंतर आज मात्र जे आहे एक वेगळ्या पद्धतीमध्ये या 25 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत. आता अधिक काही जुनं मी काही सांगत बसत नाही. आणि इतिहास कधी कधी लक्षात ठेवावा लागतो. राज्याचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं सुरुवातीला. लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडली. हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे, हे नाकारून चालत नाही. जे खरं आहे ते खरं आहे. आता ती पुढे ठेच लागणार नाही, त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे, दगडधोंडे कशा बाजूला केले पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे. जरूर विकास जरूर करा. लाखो कोटी रुपये खर्च करा. मगाशी विचार करत होतो, मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे. काही ना काही ते मेट्रोचं असेल, ते काय आणखी टनेल असेल, अमका असेल, तमका असेल, काही ना काहीतरी असेलच बरोबर. एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केले. मुंबईत निवडून किती आले आपण? मला तर वाटलं सगळेच निवडून येतील. एवढं काम मुंबईमध्ये आपण विकास केला. एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते मागे पुढे करत वायकर 48 मतांनी ते निवडून. पण निर्भय यश किती मिळालं? किती? लाखो कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत. त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडे यांनी की बाबासाहेब आंबेडकरांचं तेवढं भव्य काम उभं राहत आहे. परंतु शेवटी काय
तुम्ही आम्हीच म्हणतो ना की हे दोन समाज जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला जातात. का? मुस्लिम समाज, दलित समाज, आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही, मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ, आम्ही ह्याव करून त्यों करू. आजार काय झालेला आहे तो ओळखता, तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे. मग यश आपलं आहे. विकास करायलाच पाहिजे. विकासाबद्दल माझं म्हणणं नाही आहे की करू नका, पण लोकांना काही काही गोष्टी अशा असतात की आपण बोलून दुखावतो. मनात काही नसेल कदाचित कुणाच्या, पण बोलून दुखावतो आपण. मुसलमानांवर हे करायचं, मुसलमानावर ते करायचं, मुसलमान हे करणार, मुसलमान ते बोलून दुखावला. मी तर त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलंय पिंपळगावच्या कॉपच्या मोदी साहेबांना, आणि आपण 400 पार 400 पार 400 पार म्हणतो आहोत. त्याचा प्रचार असा झाला की 400 पार करून संविधान जे आहे हे बदलण्यात येणार आहे. तो त्याच्यामध्ये तथ्य नसेल, पण प्रचार झाला. नंतर मोदी साहेबांनी त्याच्या खुलासा एका टीव्ही चॅनलवर केला. 15 मिनिटं त्यांनी सांगितलं मी असं करणार नाही, मी असं करणार नाही. पण ते किती लोकांकडे, तोपर्यंत लोकांच्या डोक्यात घुसलं 400 पार म्हणजे आमचा बेडा पार. हे सगळ्यांच्या डोक्यातच गेलं. दोन मोठे समाज म्हणजे किती कुठे लोकसंख्या झाली. ती जर एकतर्फी एका बाजूला जर गेली तर आपलं काय. परत आदिवासी समाज सुद्धा जो आहे त्याला या गोष्टीला तो घाबरला खरं. आणि खरं संविधान बदलणं, इतर गोष्टीबरोबर संविधान बदलणं म्हणजे आरक्षण, पहिलं आमचं आरक्षणच जाणार हे पहिल्यांदा सगळ्यांच्या डोक्यात येते. त्या आदिवासींच्या सुद्धा डोक्यात आलं. आणखी नाही आला की आमच्या मुख्यमंत्र्याला पकडलं हे ते झारखंडमध्ये ते आमचे आदिवासी मित्र भेटतात तर बोलतात आपण जे आपण खरं करणार नाही आहोत तसं. पण लोकांचा समज झाला. विरोधी पक्षाचं कामच आहे आपण आपलं नुकसान कसं होईल हे लोक, विरोधी पक्षाचं कामच आहे. त्या पद्धतीने ते प्रचार करत असणार. आता त्या प्रचाराला आपण जे आहे शेवटी तो त्यात सुधारणा आपण काही करू शकलो नाही. ही सत्य परिस्थिती आहे. एक आता लक्षात घ्या, आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे संविधानाचा काही प्रश्न, संविधान बदलायचं काम ते होणार नाही, बदलणार नाहीच. पण जो प्रचार होता तो लोकसभेत ते काम होतं बदल, विधानसभेत संविधान बदलण्याचं काम होत नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न आपला. पण आपले हे जे मतदार आहेत मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी, भटके, विमुक्त, हे सगळे महाराष्ट्रात सगळे हे आपल्याला परत मिळवावे लागतील. दुसरे कोण काय म्हणतं आणि कोण काय म्हणतो ते राहू द्या बाजूला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील. प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आपल्याला मला सांगायचं आणि अजित दादांना मी पुन्हा सांगतो, दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, भटके आणि हे आपले सगळे मतदार परत आपल्याकडे येतील याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल. आपण आता इतरांबरोबर बसणार, युतीमध्ये काही गोष्टी मान्य कराव्या लागतात, काही गोष्टी मान्य कराव्या
ते करून घेत नाही. परंतु मतदार शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात प्रत्येकाला एक मत, एक मत, एक मत, प्रत्येक जातीला धर्माला अमीर गरीब एक मत. मग आपण ती मतं घालवून आपण कशी काय निवडून येणार? त्याचा फायदा जो आहे आज विरोधी पक्षाला मिळाला. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे झाल्या का? अख्ख्या भारतात अनेक ठिकाणी झालेलं पाहायला मिळतात. युपीमध्ये झालं. अशाच काहीतरी प्रचार झाला तिकडे युपीमध्ये. कोणाला वाटलं तर युपीमध्ये कमी होती, शक्यच नाही म्हणे. एकदम जे आहेत खाली आले आणि तिथे जे आहे इंडिया जे आहे म्हणजे पुढे गेली. इंडिया म्हणतात ना, काय म्हणतात इंडियाला आहे. हो, इंडिया काल जिंकली रात्री क्रिकेटमध्ये, पाकिस्तानला हरवलं. बघितलं असेल चटकरी. पण इंडी अलायन्स जे आहे यांच्यामध्ये यांनी जो आहे दिशाभ्रम करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. आपण सुधारणार आहोत का? आपण छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, आपल्याला आपण त्याच मार्गाने जाणार म्हणून सांगतो. ते आपल्या कृतीमध्ये आपल्याला दाखवावं लागेल की आपण या मार्गाने जात आहोत. त्याला तो विश्वास द्यावा लागेल की आमचा मार्ग हा होता ना, पण आम्ही याच मार्गाने जातो. सगळी मतं आपल्याला घ्यावी लागतील. बरोबर, सर्व धर्माची, सर्व जातीची, सगळ्यांची मतं घ्यावी लागतील. त्यासाठी काम करावं. मी फारसं काही जास्ती बोलणार नाहीये, थोडंच बोलणार आहे. आता यासाठी जे आहेत, आम्ही म्हणतो मागच्या वेळेला काहीतरी 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळायला पाहिजेत, अधिक मिळायला पाहिजे. तर हे ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले. हे असं नाही बोलायचं काम, तसं नाही बोलायचं काम. बरं बाबा, नाही बोलत. अरे पण जोपर्यंत जे आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना, ते जागा वाटपाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ना, ते चालवून तुमचा फायदा होणार नाही. त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे. ठीक आहे, सीट्स वाटून घ्या. उमेदवार काय करायचे तुम्ही नंतर ठरवा. पण तुम्ही आम्हाला देणार नाही, ठीक आहे ना. भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, अभिक प्रधान. त्यांनी सांगितलं आमदार मान्य. पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा, आमचे 40-45 काय माणसं असतील ते आमदार, शिंदेची सुद्धा आहे. आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे. असं म्हणू नका की ते शिंदेच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील, आमचे कमी, असं नको करावं. सगळ्यांना जे आहे समजून काम करावं. मी त्यांना सुद्धा सांगतो. तर एकमेका करू सहाय्य वगैरे धरू, सुपंथ सरकार स्थापन करू. बरं, भांडणं बिंडणं काय करायचं नाही. तर ते करायला पाहिजे, ते लवकर करा. आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यांना उमेदवारी देताना नेहमी सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागेल. दलित आणि आदिवासी त्यांच्या तर राखीव जागा आहेतच. त्याच्यामुळे त्यांचा 99% प्रश्न सुटलेला असतो. बाकीचे भटके, ओबीसी, ही सगळी मंडळी जी आहेत यांना आपल्याबरोबर ठेवावं लागेल. हा तबका मोठा आहे. आता बाहेर काही लोक काही बोलत असतील आपल्या विरुद्ध, बोलू द्या, कोणाला काय बोलायचं. आपण काम करूया, यांना सुद्धा उमेदवारी दिली पाहिजे. मुसलमान, आमचे अल्पसंख्याक बंधू, जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आपण आणलं पाहिजे. याचं कारण असं आहे की छगन भुजबळ उभं राहिल्यानंतर जर
मुसलमान समाज मला मतं देणार असेल तर जिथे मुसलमान समाज अधिक आहे त्याचा उमेदवार उभं राहिल्यानंतर छगन भुजबळ सुद्धा त्याला मत द्यायला पाहिजे. त्यावेळेला ते धर्म वगैरे काही डोक्यात घेता कामा नाही. ते आमच्या बरोबर आहेत ना, मग आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास त्यांना दिला पाहिजे. जेवढे पण अल्पसंख्याक आहे, ओबीसी असतील, दलित, मुसलमान, आपले अल्पसंख्याक, आदिवासी, भटके, सगळ्यांना तो विश्वास दिला पाहिजे की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, कुणावर आम्ही अन्याय करणार नाही. आणि याच्यासाठी जे आहेत कमिट्या वगैरे नेमा, जरा विभागवार काहीतरी एक 10 लोकांचे जे आहे सगळ्यांचे एका समितीने काय नक्की झालं, काय करायला पाहिजे, थोडंसं जरा ताबडतोब माहिती आपण घेतली पाहिजे. कधी कधी काय असतं, आपल्याकडे जे येणारे लोक असतात त्यांनाच वाव असतो आणि ते जे सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवून तसंच आपण चालतो आणि मग कुठेतरी फसतो. सगळ्यांना जे आहे त्यांची सगळ्यांची जो काही माणसं आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, म्हणजे काम करणारे आहेत, त्यांना माहिती असते, त्यांना त्यांचं सुद्धा जे आहे आपण माहिती आपल्याला घ्यावी लागेल. बाकी हा जो आहे मराठा ओबीसी हा जो वाद आहे, आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार. पण असं असताना जर काही मागण्या जर होत असले तर त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही. कारण विदर्भात काही तो वाद नव्हता, तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले. हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता. काही काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडले. हा ठीक आहे, त्या 2-3 मतदारसंघामध्ये जे आहे हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे. परंतु एकंदरीत जो आहे महाराष्ट्राचं एकूण जर चित्र पाहिलं तर काही ठिकाणी जे आहे ह्या छोटे छोटे जे आहेत गोष्टी घडतात, परंतु एक संपूर्ण समाज जो आहे हा अजूनही एकत्रित आहे. मराठा समाज, आदिवासी समाज, दलित आदी अजूनही एकत्रित आहे. त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊया आणि त्यांना सांगूया की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण पुढे काम करूया. बाकी आता भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत. यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली. आता काय काय लोकांना वाटत होतं याला बोलवलं तर माझी मतं कमी पडतील. काय करायचं, मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा हवा नाही. कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर तर आपली मतं जातील, मग ती पण गेली आणि ही पण गेली. आता आपण ठीक आहे, तर ठीक आहे, आता आपण पुढे काम करायचं आणि सगळ्यांनी आता आपल्याला जे आहे दमदार कविता वगैरे वाचून दाखवलेल्या आहेत, शेअर झालेले आहेत. तर त्याप्रमाणे काय बोलायचं, हा महत्वाचं आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आपले अधिकृत उमेदवार श्री शिवाजीराव नलावडे उभे आहेत. 26 जूनला मतदान आहे. सगळ्यांनी जे आहे आपण काम करायचं आहे आणि या वेळेला त्यांना निवडून येण्याची भरपूर संधी आहे. एकूण जी काही परिस्थिती पाहता, पण आम्ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीनं उभं राहूया. आणि मी माझ्याबद्दल तुम्ही एवढं सांगेन, न पूछो मेरी मंजिल कहाँ है, न पूछो मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है,
ना हारूंगा हौसला उम्र भर, ना हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।